नमस्कार. नाशिकमध्ये घडलेली एक गंभीर आणि धक्कादायक घटना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. एका IT कंपनीतील 6 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महिला सहकाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे, छळाचे तसेच धार्मिक भावना दुखावल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाने केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण केला आहे. या प्रकरणाची सुरुवात एका महिलेच्या तक्रारीपासून झाली. तिने पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात सांगितले की कंपनीतील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने तिच्यावर लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर हे आश्वासन खोटे असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे ती मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या खूप त्रस्त झाली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यातून आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या. तपासादरम्यान असे समोर आले की ही घटना केवळ एका महिलेपुरती मर्यादित नव्हती. कंपनीतील इतर अनेक महिला कर्मचाऱ्यांनीही लैंगिक छळ आणि गैरवर्तनाबाबत तक्रारी केल्या. एकूण 9 प्रकरणे नोंदवण्यात आली असून यापैकी 8 तक्रारी महिला कर्मचाऱ्यांनी दिल्या आहेत. 9वे प्रकरण एका पुरुष कर्मचाऱ्याने धार्मिक भावना दुखावल्याबाबत दाखल केले आहे. या सर्व घटनांमुळे कंपनीतील वातावरण किती बिघडले होते हे स्पष्ट होते. पोलिसांच्या माहितीनुसार या IT कंपनीत सुमारे 300 कर्मचारी कार्यरत आहेत. अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी हे टीम लीडर किंवा वरिष्ठ पदांवर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी कनिष्ठ महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याचा संशय व्यक्त केला जातोय. वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे गैरवर्तन होणे हे अत्यंत गंभीर मानले जाते. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे कंपनीतील HR अधिकाऱ्याची भूमिका. एका तक्रारदार महिलेने सांगितले की तिने कंपनीतील छळाबाबत HR विभागाला ईमेलद्वारे माहिती दिली होती. मात्र HR अधिकाऱ्याने या तक्रारीकडे गांभीर्याने न पाहता हे सर्व MNC कंपन्यांमध्ये सामान्य आहे, शांत रहा असा सल्ला दिला. या प्रतिसादामुळे पीडित महिलेला योग्य न्याय मिळाला नाही अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या HR अधिकाऱ्याला संशयित म्हणून नमूद करण्यात आले असले तरी त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिला त्र्यंबक रोडवरील एका ठिकाणी वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. याशिवाय त्याच्या एका सहकार्यानेही तिला कार्यालयाच्या लॉबी आणि पॅन्ट्रीमध्ये छळण्यास सुरुवात केली. तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला माहिती आहे असे सांगून तिच्यावर दबाव टाकण्यात आला असा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व घटनांमुळे ती महिला मानसिकदृष्ट्या खचली होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या पथकाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आले. या पथकाकडून सर्व 9 प्रकरणांची सखोल चौकशी केली जाते. पोलिसांनी स्पष्ट केले की कोणत्याही आरोपीला वाचवले जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. शहरातील कोणत्याही संस्थेत काम करणाऱ्या महिलांनी भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार करावी. पोलीस त्यांना पूर्ण संरक्षण देतील आणि दोषींवर कठोर कारवाई करतील. त्यांच्या या विधानामुळे पीडित महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अनेकदा महिला छळ सहन करत राहतात कारण त्यांना नोकरी गमावण्याची भीती असते किंवा वरिष्ठांकडून दबाव टाकला जातो. या प्रकरणातही वरिष्ठ पदांवर असलेल्या व्यक्तींनी आपला प्रभाव वापरून महिलांवर अन्याय केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर धोरणे आणि अंमलबजावणी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय या प्रकरणामुळे कंपन्यांच्या अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. HR विभागाने योग्य वेळी कारवाई केली असती तर कदाचित ही परिस्थिती इतकी गंभीर झाली नसती. त्यामुळे कंपन्यांनी आपल्या धोरणांमध्ये सुधारणा करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. या संपूर्ण घटनेचा सामाजिक परिणामही मोठा आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अखेर पुरुषांनीही आपल्या वर्तनाबाबत संवेदनशील होणे आवश्यक आहे. कार्यस्थळी सन्मान आणि समानतेचे वातावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सर्व पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तसेच या प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीत नाशिकमधील ही घटना केवळ एका कंपनीपुरती मर्यादित नाही तर ती संपूर्ण समाजासाठी एक धडा आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे, प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागरूकता या तिन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.